नमस्कार, मी हर्ष दुधे आपल्या सर्वांचं आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतोय। तुम्हाला माहिती आहे, या चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला विविध प्रकारच्या शैक्षणिक घडामोडींची माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो आणि माहिती ही खरी आहे आणि अधिकृतच्या जवळ जाणारी आहे हे पटल्यानंतरच मी ती तुमच्याशी शेअर करत असतो। त्याच्यामुळे तुम्ही जर पहिल्यांदा या चॅनलला व्हिजिट करत असाल किंवा पहिल्यांदा हा व्हिडिओ बघत असाल तर मी तुम्हाला आवर्जून विनंती करेल की चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, कारण या चॅनलचा एकमात्र उद्देश आहे विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना शिक्षण घेण्यासाठी योग्य आणि खरी माहिती मिळावी आणि शिक्षण घेतल्यानंतरही कुठेतरी त्यांना करिअरच्या दृष्टीने योग्य प्रकारचं मार्गदर्शन मिळावं, रोजगाराच्या संधी, करिअरच्या संधी, नोकरीच्या संधी याची सर्वांची इत्थंभूत माहिती मिळावी या एकमात्र उद्देशातून मी हे चॅनल सुरू केलं आहे। या चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला शालेय शिक्षण असेल, उच्च शिक्षण असेल, तंत्र शिक्षण असेल, वैद्यकीय शिक्षण असेल, अशा सर्व प्रकारच्या शैक्षणिक घडामोडींची माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो। त्याचप्रमाणे CET सेलकडून घेतल्या जाणाऱ्या विविध प्रवेश परीक्षा असतील, त्यांचे वेळापत्रक असतील, कॉलेज कसे निवडायचे, पर्याय, अशी सर्वांची इत्थंभूत माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो। त्याच्यामुळं फायदाच आहे चॅनलला सबस्क्राईब करून। त्याच्यामुळे मी तुम्हाला म्हणणार आहे की चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, जेणेकरून तुम्ही तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या शैक्षणिक घडामोडींशी अपडेट राहाल आणि त्याचा फायदा तुम्हाला होईल, पालक म्हणून तुम्हाला होईल, तुमच्या पाल्यांना होईल आणि आजूबाजूचे तुमचे सगळे जे विद्यार्थी आहेत, लहान बहीण भाऊ भावंड आहेत, त्या सर्वांना होईल। तर एका महत्त्वाच्या मुद्द्यावर मी तुम्हाला माहिती देणार आहे, ते म्हणजे CUET। बरोबर, CUET परीक्षा ही 2 वर्षापासून सुरू केली आहे। NTA म्हणजे नॅशनल टेस्टिंग एजन्सी, त्याला आपण शॉर्ट फॉर्ममध्ये NTA असं म्हणतो। त्या NTA कडून ही कॉमन युनिव्हर्सिटी एंट्रन्स टेस्ट म्हणजेच त्याला आपण शॉर्ट फॉर्ममध्ये म्हणतो CUET, ही CUET घेतली जाते। आता CUET ही 2 प्रकारे घेतली जाते। CUET एंट्रन्स टेस्ट ही एक UGला म्हणजे अंडर ग्रॅज्युएट कोर्सला आणि दुसरीकडे म्हणजे एक पोस्ट ग्रॅज्युएशन म्हणजे मास्टर्सला, अशा 2 पद्धतीनं त्या CUETचं डिवायडेशन केलं आहे। तर NTA द्वारे ह्या दोन्ही परीक्षा होतात। तर आपण आज त्याच्यातल्या एका महत्त्वाच्या म्हणजे CUET PG मास्टर्स कोर्स, पोस्ट ग्रॅज्युएशन कोर्स याच्याबद्दल माहिती घेणार आहोत। ते म्हणजे की ही CUET PGची तारीख आत्ता जाहीर झाली आहे आणि त्याच्यानुसार आत्ता विद्यार्थ्यांना अर्जसुद्धा करता येतात ऑनलाईन पद्धतीने। आता कोण अर्ज करू शकतात या CUET PGमध्ये? तर जे विद्यार्थी आता डिग्रीच्या कोर्सेसला, कारण पोस्ट ग्रॅज्युएशन कोर्सेससाठी ही एंट्रन्स होणार आहे, तर जे विद्यार्थी आत्ता फायनल इयरला आहेत म्हणजे BSc, BA, BCom, तुम्ही कुठल्याही याला फायनल इयरला असाल, डिग्री कोर्सेसच्या इंजिनिअरिंग असाल, याच्यात तुम्हाला जर पुढे जाऊन कुठेतरी पोस्ट ग्रॅज्युएशन कोर्स करायचा आहे, ते सुद्धा CUETमध्ये सेंट्रल युनिव्हर्सिटीज ज्या आहेत भारतातल्या जवळपास 50च्या आसपास त्या सेंट्रल युनिव्हर्सिटीज, डीम्ड युनिव्हर्सिटीज, प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज, असे सर्व ज्या युनिव्हर्सिटीज आहेत त्या युनिव्हर्सिटीजमध्ये प्रवेश घेण्यासाठी परीक्षा होते। नाही म्हटलं तरी भारतातल्या जवळपास 250 विद्यापीठं आत्ताच्या या घडीला CUETला अटॅच आहे। म्हणजे तुम्ही जर CUET PG ही परीक्षा जर दिली आणि तुम्हाला असं वाटलं की मला MSc करायचं आहे, मला MCom करायचं आहे किंवा मला MA हिस्ट्री करायचं आहे किंवा मला आणखी कुठला तरी पोस्ट ग्रॅज्युएशन कोर्स या सब्जेक्टमध्ये करायचा आहे, तर जवळपास 250 जे विद्यापीठं आहेत त्या 250 विद्यापीठांमध्ये तुम्ही ह्या एंट्रन्स टेस्टद्वारे प्रवेश घेऊ शकता। त्याच्यामुळे ही खूप चांगली एक गोष्ट NTA आणि UGCने केली आहे, केंद्र सरकारने केली आहे की तुम्हाला एका परीक्षेद्वारे विद्यार्थ्यांना अनेक जे विद्यापीठ आहेत, जवळपास मी तुम्हाला 250 म्हटली, त्याच्यापेक्षा संख्या जास्तच असेल। त्याच्यामध्ये सेंट्रल युनिव्हर्सिटी झाल्या, स्टेट युनिव्हर्सिटी झाल्या, काही प्रायव्हेट युनिव्हर्सिटी झाल्या, डीम युनिव्हर्सिटी झाल्या, अशा सगळ्या प्रकारच्या युनिव्हर्सिटीमध्ये जे पोस्ट ग्रॅज्युएशन कोर्सेस आहेत तिथे तुम्हाला प्रवेश घेण्याची संधी ही मिळते। त्याच्यामुळे ही संधी अजिबात आपल्याला सोडायची नाही आहे। तुम्ही जर फायनल इयरला असाल कुठल्याही अभ्यासक्रमाला डिग्रीच्या, तर तुम्हाला हा अर्ज भरायचा आहे, कारण तुम्ही ही परीक्षा दिल्यानंतर तुम्हाला जर चांगले गुण मिळाले तर तुम्ही जे कितीतरी कोर्सेस असतील जवळपास त्या सगळ्या कोर्सेसला तुम्ही प्रवेश घ्यायसाठी हे पात्र ठरतात। तर ह्याच CUET PG बाबत हे मला तुम्हाला सांगायचं आहे। त्याच्यानुसार ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायला सुरुवात झाली आहे। जे विद्यार्थी आहेत सध्या त्या सर्वांना हे नोटिफिकेशन हे NTAने डिक्लेअर केलं आहे। तुम्ही ट्विटरवर सुद्धा NTAच्या पाहू शकता। तुमच्या माहितीसाठी मी महत्त्वाच्या डेट सांगतो, ते म्हणजे की तुम्हाला 24 जानेवारीपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचा आहे।
अर्ज सुरू झाले आहेत. 26 डिसेंबरपासून 24 डिसेंबरपर्यंत भरायचे आहे. 25 तारखेपर्यंत 25 जानेवारीपर्यंत तुम्हाला तुमचं शुल्क जे असेल ते शुल्क भरायचं आहे. त्याचप्रमाणे तुमच्या याच्यामध्ये जर काही अर्जामध्ये काही चूक झाली असेल, म्हणजे काही नकळत काही चुका माहिती भरताना डेट ऑफ बर्थ असेल, नावात काही चूक झाली असेल, तिथे करेक्शन करायची संधीसुद्धा तुम्हाला 3 दिवस मिळणार आहे, 27 ते 29 जानेवारी. आणि त्याच्यानुसार मग तुम्हाला जी तुमची सिटी जी असणार आहे, कुठे तुम्हाला सिटीला सेंटर भेटणार आहे त्याची माहिती तुम्हाला 4 मार्चला कळेल. त्याच्यानंतर 7 मार्चला तुम्हाला याचे जे प्रवेशपत्र आहे त्या प्रवेशपत्र ज्याला आपण हॉल तिकीट म्हणू ते डाउनलोड करता येईल. आणि 11 मार्चला ही परीक्षा देशभरात होणार आहे. म्हणजे 11 मार्च ते 28 मार्च अशी साधारणतः 17-18 दिवस ही परीक्षा देशभरात विविध सेंटर जे आहेत, प्रामुख्याने जी मोठी शहरं असतात, महाराष्ट्रातली मोठी शहरं असतील तिथे, त्याचप्रमाणे जी NTA ने अधिकृत केलेली सेंटर्स आहेत तिथे ही परीक्षा होणार आहे. जवळपास 11 मार्च ते 28 मार्च, खूप 19 दिवस ही जवळपास 18-19 दिवस ही परीक्षा ही चालणार आहे ऑनलाईन पद्धतीने. 1 तास 45 मिनटं असाचा पूर्ण कालावधी हा राहणार आहे. आणि टायमिंग जो आहे तो टायमिंग नंतर डिक्लेअर करणार असं म्हणणार आहे. तर अशा पद्धतीने ही परीक्षा 11 मार्च ते 28 मार्च या कालावधी होणार आहे. अर्ज भरायची प्रक्रिया सुरू झाली आहे. 24 जानेवारीपर्यंत तुम्हाला अर्ज भरता येणार आहे. 25 जानेवारीला शुल्क भरता येणार आहे. तर अशा प्रकारे ही CUET एक्झाम ही सुरू झाली आहे. तुम्हाला याची विस्तृत माहिती NTA.ac.in म्हणजेच नॅशनल टेस्टिंग एजन्सीची जी अधिकृत वेबसाईट आहे NTA.ac.in याच्यावर मिळेल. त्याचप्रमाणे तुम्हाला pgcuet.samarth.ac.in याच्यावर सुद्धा माहिती मिळणार आहे. हे परिपत्रक तुमच्या माहितीसाठी मी पोस्ट करणारच आहे, तुम्हाला हे पाहता सुद्धा येईल. पण माझा प्रामाणिक उद्देश हा आहे की तुम्ही ह्या परीक्षेला परीक्षा दिली पाहिजे. साधारणतः 1200 रुपये शुल्क आहे खुल्या प्रवर्गासाठी सगळं. याचं कारण असं तुम्हाला सांगतो मी 250 विद्यापीठं म्हटलं पण जास्त विद्यापीठं आहेत. आपण जर एखाद्या विद्यापीठामध्ये अर्ज भरायला गेलो, आज खाजगी विद्यापीठ म्हणा किंवा एका विद्यापीठमध्ये, तर तिथे तुम्हाला गेल्यानंतर एकाच विद्यापीठाचे 1,500-2,000-3,000 हजार रुपये अर्जाचे भरावे लागतात आणि मग तुम्हाला त्याची वेगळी एक परीक्षा द्यावी लागते. दुसऱ्या विद्यापीठामध्ये तुम्ही तोच कोर्स बघता, तिथे तुम्हाला एक वेगळा फॉर्म भरावा लागतो, तिथे तुमचे 1,500-2,000 हजार रुपये खर्च होतात, तिथे तुम्हाला वेगळी परीक्षा द्यावी लागते. असे तुमचे 5-6-7 हजार रुपये तर फक्त अर्ज भरण्यात विविध विद्यापीठांच्या प्रवेश परीक्षांचे आणि तुम्हाला ती परीक्षा देण्यात, म्हणजे तुम्हाला घरापासून सेंटर दूर असेल तर अजून खर्च, तिथे जा, वेळ, पैसा सगळंच वाया जातो. त्याच्यामुळे हा एक खूप चांगला पर्याय आहे CUET PGचा. एकच परीक्षा द्या आणि त्या एकाच परीक्षेद्वारे जवळपास देशभरातील 250पेक्षा जास्त विद्यापीठांमध्ये तुम्ही हे परीक्षा देण्यासाठी हे फार पात्र, म्हणजे प्रवेश घेण्यासाठी पात्र ठरतात. फक्त तुम्हाला परीक्षा द्यावी लागेल आणि उत्तीर्ण व्हावी लागणार आहे. तर खूप चांगलं हे एक केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचं एक इनिशिएटिव्ह आहे आणि याला दरवर्षी प्रतिसाद मिळतात. लाखो विद्यार्थी बसत आहेत. गेल्या वर्षी नाही म्हटलं तर खूप मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी याला परीक्षेला बसले होते. त्यामुळे तुम्हीसुद्धा ही संधी सोडू नका. तुम्ही जर फायनल इयरला असाल आणि तुम्हाला कुठेतरी पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं असेल, मास्टर्समध्ये प्रवेश घ्यायचा असेल, BA असेल, BCom असेल, BSc असेल किंवा काय तुमचं MBA असेल किंवा आणखी कुठले MCA असेल, कुठले जे वास्ट अभ्यासक्रम आहे पोस्ट ग्रॅज्युएशनचे सगळ्याच विद्याशाखांमध्ये तुम्हाला जर घ्यायचा असेल याच्यानं अभ्यास, तर आवर्जून ही CUET PG एक्झाम तुम्हाला द्यायची आहे. ॲप्लिकेशन फॉर्म सुरू झाले आहे. 24 तारीख लास्ट आहे. तारखा लक्षात ठेवा, अर्ज भरा. आणि याबाबत तुम्हाला काही जर आणखी माहिती हवी असल्यास, काही अधिकची सविस्तर माहिती हवी असल्यास आवर्जून मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारू शकता. तुमच्या माहितीसाठी मी हे परिपत्रक कमेंट बॉक्समध्ये शेअर करणार आहे. त्याचप्रमाणे माझी एक सर्वांना विनंती आहे की चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि माझं एक टेलिग्रामचं चॅनल आहे, त्याची लिंकसुद्धा दिली आहे मी या यूट्यूब चॅनलच्या वेब पेजवर तुम्हाला पाहता येईल. तर तुम्ही ते सुद्धा जॉईन केला. जर्नलिस्ट हर्ष जुदे म्हणून तुम्हाला ते इझिली शोधता येईल टेलिग्रामवर. पण त्याआधी तुम्ही सबस्क्राईब जरूर करा, जेणेकरून तुम्हाला योग्य माहिती वेळोवेळी ही या परीक्षेसोबतच इतर प्रवेश परीक्षा, पदभरती परीक्षांची तुम्हाला मिळू जाईल. तर अशा प्रकारे आपण CUET PG परीक्षेबाबत माहिती घेतली. अर्ज केला नसेल तर अर्ज करा. आपल्या आजूबाजूच्या विद्यार्थ्यांना सांगा. आपले लहान बहीण भाऊ असतील त्यांना, ते फायनल इयरला असतील तर त्यांना सांगा ही एकच परीक्षा भरायची. सेंट्रल विद्यापीठं जे आहेत त्या सेंट्रल विद्यापीठामध्ये तुम्हाला प्रवेश घेण्याची संधी मिळेल. खाजगी विद्यापीठंही आहेत, सरकारी विद्यापीठंही आहेत, स्टेट युनिव्हर्सिटी ज्याला म्हणू, खाजगी विद्यापीठ, अशा सगळ्या प्रकारच्या विद्यापीठांमध्ये एका परीक्षेद्वारे तुम्हाला
प्रवेश घेण्याची संधीही मिळणार आहे. तर अशाच नाविन्यपूर्ण शैक्षणिक घडामोडींसाठी भेटत राहू. त्यासाठी तुम्हाला चॅनल सबस्क्राईब करावं लागेल, एवढी मी तुम्हाला विनंती करेल. आणि इथेच थांबतो. भेटत राहू. तोपर्यंत धन्यवाद.